मग त्या सर्वसाधारण तुमच्या आमच्यासारख्यांना असं वाटते का मग धन जर कामी येत नाही तर मग ही तळमळ तर व्यर्थच आहे ना. पण वाटत नाही तसं बरं का की व्यर्थ आहे. असं वाटते का आपण काय करावं, आणखी कमवावं, आणखी कमवावं. आणि मग असं कीर्तन ऐकल्याच्या नंतर मग नेमकं असं वाटतंय त्याला की नेमकं ह्या कीर्तनात बसावं की मग आता बाहेर म्हणजे एक गोड अशा प्रकारचं एक भावगीत आहे ना, भक्ती करू का पोट भरू, भक्ती करू का पोट भरू, सांगा काय करू, अशी अवस्था होती. नेमकं काय करावं, कारण भक्ती केल्याशिवाय देव प्राप्त होत नाही. आणि भक्ती करण्यासाठी शरीरामध्ये शक्ती लागेल ना महाराज. मग शक्ती येण्यासाठी पैशाची गरज आहे, कारण पैशानंच काहीतरी खरेदी करून नंतरच या प्राणाला आपण जगू शकतो ना. कारण अनेक प्रकारचे या शरीरामध्ये लय मंत्रिमंडळ आहे महाराज. हे जर सांगायला गेलं तर झोपा लागतील लोकायला, म्हणून आम्ही तिकडचं काढतच नाही, हे की नाही. या शरीरामध्ये काय कमी मंत्रिमंडळ आहे का सांगा ना तुम्ही. मंत्रालयच आहे. कारण 10 इंद्रिय, 5 कर्म इंद्रिय, 5 ज्ञान इंद्रिय, कारण पंचमहाभूताचं शरीर, त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे. कारण आपल्याला तरी माहीत होतं का आत्तापर्यंत की आपण तर या शरीराला एकच शरीर समजत होतं, पण परत पुन्हा दुसरे 3 शरीर माहीत होते का? नाही ना. कारण हे सगळं जाणून घेण्यासाठी कुठं जावं लागतं? गुरुकडे जावं लागतं महाराज. कारण गुरु असेल तरच आपल्याला या सगळ्या शरीराची वास्तविक पाहता परमात्मा दुसरीकडे काही शोधायची गरज नाहीच आहे बरं का. आतमध्येच परमात्मा आहे, त्यालाच अगोदर जाणायला पाहिजे. कारण मी सांगण्यापेक्षा सर्वांनाच माहीत आहे. अनेक पुरावे, अनेक प्रमाण, अनेक ज्ञानेश्वरीमध्ये आहेत, गाथ्यामध्ये आहेत, हरिपाठात सर्व घटी राम देहादेही एक. एवढंच नाही, जैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू. कारण आपल्याच जवळ आहे, तुझं आहे तुझं पासी परी तुझा का चुकलसी. म्हणजे आपल्या जवळचीच वस्तू फक्त काय करत असतात की आपल्याला सद्गुरू दाखवत असतात. उदाहरणार्थ समजा सांगायचं ठरलं तर एखाद्या महिलेच्या गळ्यामध्ये हार आहे,
म्हणजे एकदानी म्हणा कोणते कोणते हार माझ्याकडे काय नाही तर म्हणून मला नावही बी माहीत नाही बरं का. आपण जास्त काही सोनं घालत नाही कारण आम्हाला भीती असते, फिरावं लागतं ना, चोरा चिलटाची भीती असते म्हणून आम्ही सोनं नाणं वापरत नाही. म्हणून त्या प्रकारचा राणी हार धरू आपण तात्पुरता. राणी हार बाईनं घातला गळ्यामध्ये आणि घातल्याच्या नंतर गडबडीमध्ये साडी घातली, पिनकाटा केला, सगळं काही केलं आणि तेवढ्यामध्ये लग्नाला निघणार. परंतु तिला आता त्या पिनकाटा केल्याच्या वरून टाकायचा होता हार, तेवढ्यात ती गळ्यामध्ये चापलायला लागली. पण तो काही हार सापडायला तयार नाही. आणि मग तिने विचार केला माझा हार कुठे, मी तर आताच घातला होता, हार कुठे हार कुठे. पण त्या गडबडीमध्ये काय झालता, तो हार त्याच्या पुढे एवढं मोठं पेंडॉल होतं, त्या वजनानं ते हार गेला पाठीमागे आणि मग ती गळ्याला फिट झाला, तिला सापडच नाही. तिला वाटायला असा लांबच असेल, शोधायला लागली. सगळी धांदलघाई घरामध्ये केली. सुनाला 2-4 शिव्या दिल्या, पोराला दिल्या, नवऱ्याला बी दिल्या बरं का. देतात ना तुमच्या इकडं, मालकाला देतात का? धन्यवाद सांगितल्याबद्दल. आणि मग सर्वांना तिनं बोलल्याच्या नंतर मग लगेच एक शेजारीनं आली, म्हणली चल ना बाई, तुझी किती वेळ मी रस्त्यावर वाट पाहिली, तू काय येईच ना झाली लवकर. आणि मग मात्र ती शेजारीनं आली आणि सांगितलं काय सांगू बाई तुला, मी आत्ताच हार घातला होता गळ्यामध्ये आणि कुठंच गेला मला सापडत नाही. म्हणे कोणता हार घातला होता? ती म्हणे राणी हार. म्हणे असं का, बघू दे बरं तुझा गळा आणि पदर कर बाजूला. मग तिनं पदर बाजूला केला आपला आणि सांगितलं काय वेडीस का ग म्हणे, एवढी गर्दा करायली, तुझ्याच गळ्यामध्ये हार आहे. म्हणे कुठे? मग तिनं असा गळ्याचा काढला आणि लांब केला आणि सांगितलं हे काय तुझा हार. आता वास्तविक पाहता हार कुठे गेलता का? नाही. कुठं होता? गळ्यातच होता. गळ्यात होता, परंतु तिच्याच गळ्यातला हार, तिचाच हार तिला सापडत होता का? नाही. आणि त्याच आता हे उदाहरण संपलं. या सिद्धांत असा आहे की आपल्या जवळची वस्तू म्हणजे आतमध्ये असलेला परमात्मा हे आपल्याला कधीच सापडत नाही. सापडतो का? नाही सापडत. त्याच्यासाठी आपल्याला कोण लागतं? महाराज स्थापनेचा धरावे ते पाय आधी आधी धरावे ते पाय सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी. कारण सद्गुरू शिवाय ही वस्तू आपल्याला सापडत नाही महाराज. म्हणून सद्गुरूची अत्यंत जीवनामध्ये गरज आहे. कारण सद्गुरू काय करतात तर सद्गुरू एकच करतात की आपलं स्वस्वरूप काय आहे, मी कोण आहे मी हा कोण, करावा विचार मने ज्ञानेश्वर निवृत्तीचा कोण आहे तू हे समजून देण्याचं कारण काम करत असतात. म्हणून सद्गुरूची गरज अत्यंत आहे. परंतु काही लोकांचं मत आहे महाराज बरं का की गुरु केल्याशिवाय मरू नाही. गुरु निस्ता करून काय फायदा आहे? निस्ता गुरु केला की गुरु फिरवणारा नसावा महाराज. कारण त्यानं काय केलं पाहिजे की आपली निज वस्तू आपलं स्वस्वरूप त्यांनी दाखवलं पाहिजे. कारण त्या गुरुलाच गुरु म्हणावा. कारण नाथ भागवतामध्ये सुंदर गोड वर्णन केलेलं आहे नाथ महाराजांनी. ते म्हणतात की निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी रोकड्या लागते पाठोवाटी तय भेटी होय हरिप्रियाची. कारण निष्काम जर पुण्य आपल्या जीवनात असेल तरच आपल्याला काय होतं, संत महात्म्याची भेट होती महाराज, नाहीतर होणं शक्य नाही. म्हणून याच्यासाठी आपलं जीवन अर्धत गेलं महाराज आणि अर्धच राहिलं. आणि अर्ध्या जीवनात सुद्धा आता सगळे इंद्रिय लीन होतात, सगळे इंद्रिय काम करत नाहीत. त्यावेळेला ते म्हणते वाजवा. तुमच्या कानाला गोड लाग ना का?
मग लागायला तुमच्या मनाने टाळी वाजवली पाहिजे. किती सुंदर म्हणायले तो. कारण असं ह्या जुन्या जे चाली आहेत ना महाराज, हेच लोक म्हणून जाणे. बस आताची भजने शक्यच नाही, आताचं काहीच नाही. आताचं काय सांगावं तुम्हाला, सांगूच शकत नाही. एक जणांना प्रमाण दिलं महाराज. आता चाल कीर्तनात चाली कशा म्हणावं, हे सुंदर अशी गोड आवाज असा बघा तुम्ही. आणि त्यानं दिलं भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला. आता ह्या चाली कीर्तनात कवा कीर्तन सांगल आणि कधी काय होईल सांग शक्यच नाही महाराज. ह्या जुन्या चाली जे आहेत ना गोड काकड्याच्या. काकडा भजन म्हणजे काय आहे माहिती का? काकडा भजन म्हणजे साक्षात परमात्म्याची भेट होणं बस. आणि खरंच जर तुम्हाला खरं सांग का, बाकी एवढं मोठं भांडवल जमा करण्यापेक्षा मला तर वाटतं ज्याला वारकरी व्हायचं ना त्यानं फक्त काकडा म्हणावा महाराज. काकडा म्हटला ना तुम्हाला काय सांगावं, असं वाटतंय की भगवंताचं माझं मिलनच झाले. काय सांगावं, इतका गोड काकडा. फक्त मनावर का असं, नाहीतर असं तुम तो ठेर परदेशी अशा जर चाली म्हणल्या ना मग मात्र काकड्याची माती आणि त्या म्हणणाराची बी मातीच, काहीच नाही. कारण काकड्याची माती होत नाही बरं का, खरं ठरू नका. कारण तो काय शाश्वत अभंग. कशाला म्हणावं, ज्याचा भंगच होत नाही कधी त्याला अभंग म्हटलं जातं. परंतु असं या चालीनं इतकं मात्र करून टाकलं महाराज. या अभंगाचा गोडवा, त्याच्यातला जो भाव हे सगळा निघून गेलेला आहे. म्हणजे काढून टाकला या लोकांनी, काही बळायला लागले. तुमच्या इकडे एक संगीत भजन आहे, त्या संगीत भजनात ते कुठून त्या गवळणी आणतात आणि कुठून नाही देवच जाणे. ते नेमका गाथा तुमच्या इकडे भेटतो का? ते भजन तसं, संगीत भजन म्हणजे तसं नसायला. वारकरी एवढ्या साधू संतांनी गवळणी करून ठेवल्या सुंदर अशा प्रकारच्या. त्या मनाना तुम्ही त्या गाथ्यातल्या गवळणी बघा, त्या मना सुंदर चाली आहेत. काय ते राधे चल माझ्या गावाला जाऊन सारा गोकुळ फिरून पाहू. राधेला चल म्हणायची काय गरज? अरे ती एक रूप परमात्म्याचं कृष्णाचं, म्हणजे दुसरं काहीच नाही. फक्त शरीर जरी दोन दिसत असतील तरी ती एक आत्मा हे की नाही, एकच आहे. म्हणून त्याला चल म्हणायची मागे राय म्हणायची काय गरज नाही, हे की नाही महाराज. तुम्ही जाता का संगीत भजनात? नाही, जरा हसायले तुम्ही म्हणून म्हणलं विठ्ठला विठ्ठल. आमचे दिलीप महाराज जातात हरिभक्त परायण. त्यांचे टेटस बघते बरं का मी, म्हणून मला माहित आहे. आणि खरं पाहायला गेलं तर त्यांच्यासाठीच म्हणते मी इथं, असं म्हणायला काही हरकत नाही. कारण तुम्ही वारकऱ्यावर प्रेम करणारे आहात म्हणून तुम्ही थोडंसं इकडंच राहिलं तर मला असं वाटते का तुम्ही इकडं राहावं बरं का. कारण तुम्ही इकडं शोभणारे आहात. या सर्व लोकांना तुमची साथ आहे गरजेची. ते संगीत पासून जरा बाजूला आणि इकडे वारकरी संप्रदाय या लोकांवर प्रेम करा. काय व खरंच सुंदर. मला तर आज एवढा आनंद होतोय. मला असं वाटतं मी बोलू नाही तुमचं ऐकावं, पण तुम्ही म्हणत ना. काय माझा राग आला का? नाही, यदा कदाचित तुमचे नाव नाही ना मला माहीतच नाहीत महाराज. काय करू आता त्याला. म्हणून तुम्ही प्रमाण बिंदास म्हणा बरं का, माझं काही मत नाही. अशा प्रकाराने सांगितलं की बाबा जेव्हा आपलं वय होतं ना त्यावेळेला मनुष्य म्हणतो मज नाही हात पाय, डोळा पडली झापड, कर्ण हे बधीर झाले, वाचा बोले बोबड. कारण वाचा मग त्यावेळेला काय करते, विठ्ठल विठ्ठल म्हणायचं सोडून इथल इथल म्हणते. राम राम म्हणलं तर लांब लांब म्हणते. असा प्रकार होते. म्हणून माणसानं काय केलं पाहिजे की तव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपुले सोहित पाहे, तीर्थयात्रा जाय चुकू नको. जोपर्यंत आपल्या शरीरामध्ये आपले सगळे इंद्रिय काम करतात ना तोपर्यंत भगवंताचं नामस्मरण करा. पण आपलं उलट आहे महाराज. जोपर्यंत आपले इंद्रिय काम करतात तोपर्यंत आपण प्रपंचामध्ये रात्रंदिवस कष्ट करतो आणि कष्ट करून 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 धन कमवतो. पण धन कमवून शेवटी काही सोबत येत नाही महाराज. एवढे म्हणतात
की राजा रावणाचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवा, कारण मी सांगत नाही जास्त, कारण तुमच्या सर्वांनाच माहीत आहे. तसं तर वास्तविक पाहता श्रोत्य मंडळांना असं कोणतं नाही की त्यांना सगळे पॉईंट कीर्तनातले माहिती झालेली आहेत बरं का. मी जास्त तुमचा वेळ घेत नाही, आपला वेळ तसा संपतच आलेला आहे. परंतु राजा रावणाचं जर उदाहरण पाहिलं तर सांगाती कवडी ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी गेली नाही त्यांच्या सोबत.